नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण नेहमीच्या पोळ्यांपासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत, जी झटपट तर बनेलच पण चवीलासुद्धा अप्रतिम असेल. तर इथे मी 1 कप पोहे घेतलेत. पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचेत. तर असे हे पोहे मी 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतले आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता या पोह्यांमध्ये अर्धा कप ताक घालायचं आहे. तुमच्याकडे जर ताक नसेल तर तुम्ही 2 चमचे इथे दही घेऊ शकता. आता हे पोहे ताकामध्ये असे बुडवून 5 मिनटं झाकून ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे पोहे छान सॉफ्ट होतील आणि ताकामध्ये भिजत ठेवल्यामुळे त्याला थोडीशी आंबटसर चव येते, जी या रेसिपीमध्ये खूप मस्त लागते. तर इथे पहा 5 मिनटानंतर हे पोहे छान सॉफ्ट झालेत. पोह्यांनी सगळं ताक ॲब्झॉर्ब केलं आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर यामध्ये इथे मी किसलेला गाजर घालते आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. भाज्या तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा सोलून किसून पाण्यामध्ये ठेवला होता, त्याचा रंग बदलू नये म्हणून. तर हा यामध्ये घालायचा आहे. याच्यातलं सगळं पाणी असं पिळून टाकायचं. बटाटा तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे बटाटा स्किप करू शकता. याऐवजी तुम्ही दुधीसुद्धा इथे किसून घालू शकता. तर इथे मी सगळा बटाटा घातला यामध्ये. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे. यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा धने जिरे पूड घातली. यानंतर इथे अर्धा चमचा चाट मसाला घालते. तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस चाट मसाल्याऐवजी घालू शकता. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं एकजीव करायचं आहे. तर मी हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे. मिक्स करून घेऊया. भाज्या पोहे छान एकजीव करून घेतलं. आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे 2 मोठे चमचे. तर इथे मी शेंगदाणे भाजून त्याचं असं जाडसर कूट करून घेतलं आहे. तर याची चव खूप छान लागते या रेसिपीमध्ये. यानंतर इथे अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. थोडं थोडं घालत हे मिक्स करत जायचं आहे. यामध्ये आता अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. पोहे आपण ताकामध्ये भिजत ठेवले होते, त्यामुळे त्याचं मॉइश्चर आहे, तर त्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. उरलेलं बेसनसुद्धा इथे मी घातलं आहे. इथे आता हे सगळं साहित्य मी छान मिक्स करून घेतलं आहे, एकजीव करून घेतलं आहे. आता याच्या तुम्ही टिक्क्या बनवू शकता. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. आज मी याचे फिंगर्स बनवणार आहे. तर आता याच्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे. हाताला मी तेल लावून घेतलं आहे आणि याला असा फिंगरचा शेप द्यायचा आहे. तर असा शेप मुलांनासुद्धा खूप आवडतो. तर टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. आता हे आपण फ्राय करूया. तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे फिंगर्स सोडायचे आहेत. खूपच क्रिस्पी होतात हे. आणि अगदी झटपट तुम्ही हे तयार करू शकता. खूप कमी वेळामध्ये रेसिपी तयार होते. यामध्ये आपण भाज्या घातल्यात, त्यामुळे मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. तुम्ही यामध्ये स्वीटकॉर्नसुद्धा घालू शकता किंवा वाफवलेला मटारसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. तर हे
असे ब्राऊन झाल्यानंतर मी उलटून घेतले आणि आता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. पावसाच्या सीझनमध्ये तुम्ही हे मस्त असे गरमागरम चहाबरोबर नाश्त्यासाठी संध्याकाळी बनवू शकता. तर यातलं तेल निथळून मी काढून घेते. आणि असेच आपण उरलेले फिंगर्ससुद्धा फ्राय करून घेऊया. तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे फिंगर्स सर्व केलेत. तुम्ही चटणीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. असे सुद्धा हे फिंगर्स खूप मस्त लागतात. यामध्ये आपण ताक घातलं होतं तर त्याची मस्त आंबटसर चव येते या फिंगर्सला. तर इथे मी तुम्हाला एक फिंगर तोडून दाखवते. पाहू शकता बाहेरून अगदी मस्त क्रिस्पी झालंय आणि आतून हे सॉफ्ट आहे. आतपर्यंत मस्त फ्राय झालंय. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.